नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. बीडमधील तरुण तहसीलदार राकेश किट्टेंच्या मृत्यूचं गूढ वाढलं. घटनास्थळाची पाहणी करताच वडिलांच्या मनात 5 प्रश्नांचे वादळ. बीड जिल्ह्यातील केजचे तहसीलदार राकेश किट्टे यांच्या आकस्मिक मृत्यूनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या सांगली जिल्ह्यातील मूळ गावी अजूनही शोकाकुल वातावरण आहे. पण त्यांचा मृत्यू केवळ एक घातपात होता की अपघात होता, यावर मागील काही दिवसापासून सुरुवात आहे. किट्टे यांच्या अपघाती मृत्यूबद्दल संशय व्यक्त करत असून यापूर्वी संभाजी ब्रिगेड आणि केज संघर्ष समितीने निवेदन देऊन चौकशीची मागणी केली आहे. आता रोकड गिट्टे यांचे वडील अण्णासाहेब गिट्टे यांनीही निधनाबद्दल संशय व्यक्त केला आहे. अण्णासाहेब गिट्टे यांनी खाजगी वाहनावर अनेक वर्ष चालक म्हणून काम केलं होतं. त्यांनी अपघातग्रस्त वाहनांची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात त्यांना काही संशयास्पद बाबी आढळल्या होत्या. शिवाय राकेश गिट्टे हे त्या रात्री त्यांचे कार्यक्षेत्र नसलेल्या भागात लातूरच्या दिशेने कशासाठी निघाले होते, दिवसभर त्यांच्यासोबत त्यांचे नेमके कोणते मित्र होते, टोल नाक्यावर त्यांचे वाहन 8:30 वाजता दिसले असेल तर पुढील 2-2.5 तास ते कुठे होते, अपघातानंतर त्यांचा मोबाईल, लॅपटॉप गायब झाला आहे, त्याचे काय झाले, असे अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. त्यांच्या अत्यंत जवळचे काही लोक अपघातानंतर गायब झाले आहेत, अशी शंका देखील बीडमधील काही माध्यमांनी उपस्थित केली आहे. त्यांचीही चौकशी करा, अशी मागणी गिट्टे यांनी केली आहे.